नमस्कार, मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं कुरकुरे प्रस्तुत 3:30 मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत मुलुंड इथल्या आकृती एलिगन्स मध्ये। जबरदस्त उत्साह आहे, त्यामुळे खेळायलाही खूप धमाल येईल। सो सुरू करूया आपला लाडका कार्यक्रम कुरकुरे प्रस्तुत 3:30। आपण मुलुंड ईस्ट मधल्या ज्या आकृती एलिगन्स मध्ये आलेलो आहोत तिकडच्या आजी माझ्या बरोबर आहेत। आपल्याला थोडी यांच्याविषयी माहिती द्यायला विचारूया त्यांना। नमस्कार आजी। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव माया सुभाष जोशी। बरं, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। बरं, आम्हाला तुमच्या बिल्डिंग विषयी थोडंसं सांगा ना, काय काय कार्यक्रम वगैरे करता तुम्ही? हो, आमच्या बिल्डिंग न्यू इयरचा कार्यक्रम होतो दरवर्षी। हां। आणि महिलांचा कार्यक्रम म्हणजे संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम ठेवतो आम्ही। अच्छा, म्हणजे एकत्र सगळे असतात, मजा वगैरे करतात, सगळा टाइमपास चालू असतो आणि खरेदी पण जबरदस्त करतात। मग आम्हाला कळलं इकडे ज्या आलेल्या नाहीयेत त्या सकाळी 6:30-7 लाच मॉल मध्ये गेल्या होत्या, हो ना? सर्विस। ठीक आहे, ओळख तर झालेली आहे, आता खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झालेली आहेत। पहिली राऊंड खेळायची अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत। ती टोकन्स मला पूर्वा काढून देणार, हो ना? हो। कितवीत आहेस तू? ज्युनियर। आई खूप सांगते का ग असं कर तसं कर? नाही। हे पण आईच सांगते। असो, ठीक आहे, ह्याच्यातली मला 3 टोकन्स काढून दे ना, एक एक करून। आईनी तो नंबर नाही ना सांगितला? अजून एक दे, अजून एक दे। थँक्यू। बस बस बस, 3 टोकन्स माझ्या हातात आहेत। बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे आपल्याबरोबर आपली पहिली फेरी अंदाजे किती खेळणार आहेत। पहिला क्रमांक आहे 21, आणि दुसरा क्रमांक आहे 5, आणि तिसरा क्रमांक आहे 4। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया आपली पहिली राऊंड। अंदाजे किती? तिन्ही स्पर्धक तयार आहेत, सॉलिड उत्साह आहे। आपल्याला पहिली राऊंड सुरू करायची आहे, पण त्याआधी थोड्याशा गप्पा मारूया त्यांच्याशी। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। साधना बंडगर। काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे। बर, मग गणपती वगैरे असतो घरी? घरी नसतो, आईकडे असतो। अच्छा, मग तुम्ही जाता तिकडे? नाही, मुलांमुळे वेळ मिळत नाही। अच्छा, बर, मग पण इकडे पदार्थ वगैरे तयार करता का? हो, मोदक वगैरे बनवतो। हो, मग तुम्हाला टेन्शन आलंय का? नाही। मी आत्ताच म्हणालो इतका उत्साह आहे, खरंच होता उत्साह? नाही, अजिबात नाही। उत्साह नाही अजिबात? नाही, टेन्शन नाही, उत्साह आहे। टेन्शन नाही, उत्साह आहे? उत्साह आहे। नक्की? नक्की। मग खेळायचा पण उत्साह आहे? हो। सगळ्यांमध्ये आहे का? हो। हो। माझा आवाज ह्यांच्यापेक्षा जास्त मोठा आहे, त्यामुळे असू दे। ठीक आहे, या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार काकू। नमस्कार। तुमचं नाव सांगा। रेणू सुपे। तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे। आणि घरी गणपती वगैरे असतो तुमच्या? नाही, गणपती नसतो आमच्याकडे। अच्छा, बर, मग तुम्ही काय काय मजा करता? इकडे जे कार्यक्रम होतात, तुमची 31st ची पार्टी होते तिकडे, किंवा बाकी वार्षिकोत्सव वगैरे होतो तुमच्या बिल्डिंग मध्ये? होतो ना, आमच्याकडे वार्षिक उत्सव होतो, त्याच्यामध्ये जेवण वगैरे असते, धमाल करतो आम्ही। खूप कार्यक्रम असतात, लहान मुलांचे असतात, बायकांचे असतात, लेडीज साठी पण भरपूर कार्यक्रम ठेवलेले असतात। त्याच्यामध्ये आम्ही गाणे, म्हणजे असं छोटे छोटे कार्यक्रम विनोदी वगैरे करून आम्ही खूप मजा करतो अगदी। हा, आणि मग तुम्ही गाणं गाता? नाही, मी गाणं नाही गात। या गातात ना गाणं? नाही, आम्हाला माहिती आहे सगळं। दोन ओळी आम्हाला गाऊन दाखवा, चला। कुठलंही आवडतं गाणं? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, बघा तुझ्या नामात रे गोडवा। किती गोडवा असलेलं गाणं गायलं तुम्ही, आणि उगाच म्हणत होतात नाही गात म्हणून, असं का म्हणालात? कारण टेन्शन आलंय ना? नाही, टेन्शन नाही आलं। हा, चला। अच्छा, ओके। या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार काकू। नमस्कार। माझं नाव प्रिया संदीप शिर्के। तुम्ही काय करता? मी स्वयंपाकाचं इकडे काम करते। अच्छा, तुम्हाला खरंच खेळायचं होतं ना हे?
हो हा हो मग तुम्ही जाम टेन्शन मध्ये आला होता तिकडे आल्या का हो असं? नाही मला हेच कळत नाही, या महिलांना टेन्शन काय येत आहे. मी खरंच याच्यावर चर्चासत्र आयोजित करणार, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जरूर या तिकडे. याल ना? खूप दणकट आणि खूप जबरदस्त आवाज आहे इकडच्या सगळ्या महिलांचा. बरं, तुमच्या घरी गणपती असतो का? नाही, आमच्या घरी नसतो, पण आमच्या दिरांकडे असतो. अच्छा, मग तुम्ही जाऊन येऊन असता हो, तिकडे, जाऊन येऊन तयारी असतो. वगैरे करायला हो. मदत वगैरे हो. सगळं तुम्ही करता? हो करतो. ठीक आहे, मग आता गेम खेळायचे. हो या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हो तर गप्पा मारून झालेले आहेत, आपण आपली पहिली राऊंड सुरू करणार आहोत. अंदाजे किती? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, त्याची एक किंमत असणार. मी तुम्हाला 10 आकडे देणार, त्यापैकी तुम्हाला 4 आकडे वापरायचे आणि एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असतील त्या विजेत्या ठरतील. हा, आता पहिल्यांदा बोली कोण लावणार? खूप सोपं आहे. पहिल्यांदा ज्या इकडे आल्या त्या बोली लावणार. सो पहिल्यांदा बोली लावणार प्रिया वहिनी, मग साधना वहिनी आणि मग रेणू काकू. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी व गोल्ड प्लेटिंग असलेलं हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 3 ते 5 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी +1 to 30 seconds पर मंथ आहे. हे आहे आजचं प्रॉडक्ट. माझ्या हातात आहेत आकडे आणि प्रिया काकू पहिल्यांदा किंमत ठरवणार. हे घ्या आकडे, कुठलेही 4 आकडे निवडा आणि याची किंमत इथे अशी लावा. किती किंमत आहे? 4360. नीट बघितलं तुम्ही? हो एवढीच वाटते किंमत? हो 4360. काय बरोबर वाटते सगळ्यांना? आणि 2500 आणि 3000 आणि 1000 पासून 4000 पर्यंत रेंज सांगितली आहे इकडे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं बरोबर आहे. 4360 बरोबर आहे. मग आपण फ्रीज करून टाकूया. हा, 4360 1, 4360 2, 4360 3. प्रिया काकूंची किंमत सांगून झाली. आता बघूया साधना काकू किती किंमत लावतात ते. हे घ्या, तुम्हाला पण 4 आकडे वापरायचे आणि एक किंमत लावायची आहे. किती किंमत आहे? 1560. तुम्हाला किती वाटते? 1560 बरोबर वाटते. मग फ्रीज करून टाकायची आपण. हो. मग मला 1560 1, 1560 2, 1560 3. साधारण काकूंनी किंमत सांगून झाली त्यांची. आता रेणू काकू हे घ्या आकडे आणि तुम्ही 4 आकडे वापरून किंमत लावा. किती किंमत आहे? 1687. 1687. तुम्हाला किती वाटते? 1900. काका तुम्ही सांगा आता बस. 1400. अच्छा, तुम्हाला काय वाटतंय? मला ठीक वाटते. 1687 योग्य वाटते माझं. 1687 योग्य वाटतंय. योग्य वाटते मला. मग फ्रीज करून टाकूया. हो हो 1687 1, 1687 2, 1687 3. तिन्ही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती किती किंमत लावली होती ते. साधना काकूने किंमत सांगितली होती 1560 रुपये. प्रिया काकूने किंमत सांगितली 4360 रुपये आणि रेणू काकूने किंमत सांगितली 1687 रुपये. आता बघूया या प्रॉडक्टची खरी किंमत काय आहे ते. या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1575 रुपये, ज्याच्या जवळपासची किंमत साधना काकूने सांगितली होती. त्यामुळे त्या विजेत्या ठरलेल्या आहेत. गणपती बाप्पा. काकू काय वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप आनंद झालाय. 3:30 मध्ये मला भाग घेता आला आणि खूप खेळता आलं. मस्त वाटतंय. नाही नाही, हे आता पाठ केलंय त्यांनी. नाही पाठ नाही केलं. बरं, तुमच्या बरोबर कोण कोण आलंय? माझी मुलं आहेत. कुठे आहेत ती? माझ्या बाजूला उभी आहेत. अच्छा, हात वर करत दोघांनी. अच्छा, बरं आपण त्यांचा आनंद द्विगुणित करूया. त्यांच्यासाठी आम्ही खास कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपटा उसळ मिक्स आणलेलं आहे. ते तुमच्या 2 मुलांसाठी. हे घ्या. थँक्यू. काकूंना भयंकर आनंद झालेला आहे, ते आपल्याला दिसतच आहे. आता हे घड्याळ ते त्यांच्या मुलाला देतीलच. आजचे 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर मी एपिसोडच्या शेवटी विचारेन, त्यामुळे आत्ता उत्तर फोडू नका. प्रश्न असा आहे, हाता एवढं शेत, शेतात तळ, तळ्यात वेलीचं मूळ,
पण वेलीला लागलं पिवळं धमक फुल. प्रश्न नीट ऐकला आहे तुम्ही. एपिसोडच्या शेवटी मी उत्तर विचारणार, तेव्हा सांगा.